आता श्री साई सच्चरित अध्याय 8. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवतायै नमः. श्री सीतारामचंद्राभ्यां नमः. श्री सद्गुरु साईनाथाय नमः. मागील अध्यायी झाले कथन. कैसे साई हिंदू वा यवन, काय त्या शिर्डीचे भाग्यघन, जे निजस्थान बाबांचे. कैसे बाबा आरंभी पोर, पुढे झाले वेडे फकीर. कैसी बनविली बाग सुंदर, मूळच्या उखर स्थळाची. कैसा कालें करून पुढा, त्याची जागेवर झाला वाडा. धोती पोती खंड योग गाढा, वर्णिला निधडा बाबांचा. जिजवून या निज काय, बाबांनी साहिले कैसे अपाय. भक्त कैवारी साईराय, वर्णुमी काय तयांते. आता एका नरजन्माचे महिमान, साईंच्या भैक्षवृत्तीचे वर्णन. बायजाबाईंचे संतसेवन, बाबांचे भोजन कौतुक. तात्या बाबा म्हाळसापती, तिघे कैसे मशिदी निजती. कैसे खुशाल चंदाचे गृहा जाती, राहत्या प्रती समर्थ. प्रत्यही उदय प्रत्यही अस्त, वर्षानुवर्षे जाहली फस्त. अर्धा जन्म निद्रितावस्थ, उरलाही स्वस्थ भोगवेना. बाळपणी क्रीडासक्त, तरुणपणी तरुण रक्त. वृद्धापकाळी जराग्रस्त, सदैव त्रस्त व्याधींनी. जन्मासी येऊन पुष्ट होणे, श्वासोच्छ्वास करीत राहणे. दीर्घायुष्यवरी वाचणे, हे काय केणे या जन्मी. परमात्मप्राप्ती हेची साची, इति कर्तव्यता नरजन्माची. नातरी श्वान शुक्रादिकांची, जीविकाची कायुणी. श्वानेही आपले पोटे भरती, प्रजोत्पादन यथेष्ट करती. तेथे नरदेहाचीच काय महती, साम्यस्थिती उभयंताजयी. पिंडपोषण आणि मैथुन, हेची जरी नरदेहाचे साधन. हेची जरी या जन्माचे पर्यवसान, तरी तो नरजन्म निरर्थक. आहार निद्रादी चतुष्टय, यातची होता आयुक्षय. मग श्वानान मानवान भेद काय, करा निर्णय विवेके. हीच जरी नरदेह सफलता, तरु जन्मी काय न्यूनता. भस्त्राही करी श्वासोच्छ्वासता, शरीरपुष्टता श्वानाही. मनुष्य प्राणी मुक्त आहे, तो निर्भय, तो स्वतंत्र पाहे. तो शाश्वत ही जाणीव आहे, सफलता हे जन्माची. आला कोठुनी आहे कोण, नरजन्माचे काय कारण. येथील वीज जाणे तो प्रवीण, त्याविण क्षीण मग सारा. जैसी नंदा दीपाची ज्योत, एकची दिसे आदी अंती. परी वेगळी क्षणाक्षणाप्रती, तैशीच स्थिती देहाची. बाल्य तारुण्य वार्धक्यावस्था, या तो प्रकट जना समजता. परी येती जाती स्वभावता, कोणा न कळता कदाही. दिसे तीच तत्क्षणी नासे, अपरिमित तरी एकची भासे. तैसाची देह जो या क्षणी असे, क्षणांतीनसे पूर्वील. देह मळमूत्रांची न्हाणी, श्लेष्म पूय लाळींची घाणी. मरण ठेविले क्षणोक्षणी, कुलक्षणी मोठा हा. जे हे कृमिकीटकांचे घर, नाना रोगांचे आगर. अश्वत्थ आणि क्षणभंगुर, ते हे शरीर मानवी. मांस शोणित स्नायूंचा गाडा, तो हा अस्ति चर्मांचा सांगाडा. मूत्र पुरुष दुर्गंधीचा राडा, जीवाचा खोडा प्रत्यक्ष. त्वचा मांस रुधिर स्नायू, मेद मज्जा अस्थिवायू. अमंगल अंगे उपस्थ पायू, ते अल्पायू हे काया. ऐसा अमंगल आणि नश्वर, नरदेह जरी क्षणभंगुर. तरी मंगलधाम श्री परमेश्वर, हाती येणार येण्याची. सदैव लागले जन्म मरण, कल्पनेंचे ही भयदारुण. नाही लागता कानाला कान, प्राण हा निघून जाईल. कोण लक्षी दिवस रात्री, किती येती आणिक जाती. मार्कंडेयाच्या आयुष्ये जन्मती, तयाही कालगती चुकेना. एशिया क्षणभंगूर नरदेही, पुण्यश्लोक कथा वारदाही. गेला काळाची पडे संग्रही, तद्विरहित तो व्यर्थ. हीच जाणीव झाली या निश्चित, हेचे जन्मा आल्यांचे हित. परी हा विश्वास नाही पटत, अनुभवा व्यतिरिक्त कोणाही. परी यावया हा अनुभव, करू लागे अभ्यास विभव. तरी शाश्वत सुखार्थी हा जीव, तेणे हे वैभव साधावे. दारासुत वैभव वित्त, पृथ्वी समुद्र वलयांकित. ईश्वर कृपे इतुकेही प्राप्त, तरी तो अतृप्त मानसी. शाश्वत सुख आणि शांती, हेच ध्येय ठेवून चित्ती. भूती भगवंत हे एक उपास्ती, परमप्राप्तिदायक. त्वचा मास रुधिर हाडा, जोडून केला हा देह सांगाडा. परमार्थाचा प्रत्यक्ष खोडा, ममत्व सोडा तयाचे. मानावा तो केवळ चाकर, नका बैसवू त्या डोक्यावर. लाडनपूर्वा निरंतर, नरकत्वार करू नका. निर्वाहापुरते अन्न आच्छादन, तैसेच तात्पुरते लालन पालन.
लावा आध्यात्मिक उन्नती लागून जन्ममरण चुकवावया. जन्ममरणादी अनर्थात्मक प्रतिक्षण विनाशोन्मुख कैसे क्षणिक याचे सुख निरंतर असुख जो. जैसी विद्युल्लता पाही आता आहे आता नाही क्षणिक सागर तरंगताही विचार काही करावा. देह गेहापत्य स्त्रीजन ही सर्व नाशिवंत जाणून माता पित्यांसी खांदा वाहून स्वये जो आपण उमजेना. मेल्या मागे खुशाल मरे फिरे जन्म मरणाचे फेरे परी ते कोण्या गुणे आवरे विचार न करी क्षणभरी. करिता नित्य कुटुंबाची भर आयुष्य जातसे भराभर काळ आयुष्य गणना तत्पर कर्तव्य विसर त्या नाही. भरता अखेरची घडी मग तो थांबेना एकची पडी धीवर जैसा जाळे ओढी मरणी तडफडी चिवतैसा. महतभाग्याची या परवडी वेचून या पुण्यकोडी लाधली नरदेहाची जोडी घडीने घडी साधावी. करू जाता भगीरथ युक्ती या नरदेहाची नाही प्राप्ती केवळ अदृष्ट ये अवचट हाती व्यर्थची मातीत मिळवाना. पुढील जन्मी करू म्हणता एकदा हा हातींचा जाता पुढे हाची येईल ही निश्चितता ऐसे मानिता तो मूर्ख. किती एक पापी देहवंत होऊन शुक्र बीज समन्वित योनी द्वारासी होती प्राप्त शरीर ग्रहणार्थ निजकर्मे. किती एक ते त्याहुनी अधम असता जंगम वर्गी जन्म मागोती स्थावर भाव परम यथा कर्म प्राप्त त्या. जेणे जैसे उपजिले ज्ञान जयाचे जैसे कर्मा अनुष्ठान तदनुसार तया शरीरग्रहण श्रुतीप्रमाण हा योग. यथा प्रज्ञम हि संभवा वदे श्रुती माय अधिकणवा जैसा जयाचा विज्ञान ठेवा जननही जीवा तैसेच. अतर्क ईश्वरी विंदान अशक्यतयांचे संपूर्ण ज्ञान अंश मात्रे लाधे जरी कवण एक धन्य नरदेह. परम भाग्य हा नरजन्म महत्पुण्ये ब्राह्मण वर्ण ईशकृपे साईचे चरण लाभा संपूर्ण अलभ्य. आहेत जरी नाना योगी मानवजी श्रेष्ठ सर्वांहुनी आलो कोठोनी निर्मिले कोणी विवेक श्रेणी मानवीच. इतर योनी हे न जाणती उपजती तैसा नाश पावती भूतभावी वर्तमान गती ईश्वर स्थिती नेणती. म्हणून हा नरदेह निर्मुन ईश्वर झाला आनंद संपन्न की विवेक वैराग्यातेवरून नर मदभजन करील. विनाशी नर करिता साधन होईल अविनाशी नारायण. नरदेहा समसाधन संपन्न दुजान आन ये सृष्टी. गारुडी स्वये मोठा चतुर खेळ न करी अज्ञानिया समोर जाणे कुशलतेचे वर्गमसार तो प्रेक्षक संभार अपेक्षी. तैसाची पशुपक्षी वृक्ष संभार जीवजंतू निर्मुनी अपार. सखेदाचर्य परमेश्वर लीला निस्सार गमली द्या. अफाट हा ब्रह्मांड विस्तार चंद्र सूर्य ताराभार निर्मित्याच्या कौतुकाचा विचार लवभर कोणीही करीना. हा सर्व खेळ करण्या अंतू माझा जगदीशाचा काय हेतू ये अर्थीचे निश्चय मातू एकही जंतू जाणेना. माझी अतुल वैभव समृद्धी जाणील ऐशा कुशाग्र बुद्धी. प्राणी निर्मिला नाही तद्वधी विफल त्रिशुद्धी मम कार्य. ऐसे जाणून जगदीशे निर्मिला प्राणी मानव वेशे की जो सारा सारा बुद्धिवशे मज सामर्थ्ये जाणील. अगाध माझे वैभव तैशीच माझी शक्ती अपूर्व. माझ्या मायेचा हा खेळ सर्व आश्चर्यपूर्वक तो जाणे. तोच करील ज्ञान संपादन मच्चिंतन आणि मदवलोकन. तोच होईल आश्चर्य संपन्न होईल तैपूर्ण खेळ माझा. प्रेक्षकांची जी आनंद संपन्नता तीची मज माझे खेळाची सांगता. पाहुनी माझी जगन नियंत्रितता नरकृतार्थता मानिल. काम्य कर्मे द्रव्योपार्जन एतदर्थ न शरीर पोषण. यावत जीव तत्वज्ञान संपादन हेच जीवन साफल्य. तत्व तेची जे अभेद ज्ञान तेची उपनिषद ब्रह्मज्ञान तेची परमात्मपासन तेची तो भगवान भक्तांचा. गुरु ब्रह्म नभेद दोन झाले जया हे अभेद ज्ञान. हीच भक्ती घडता जाण मायातरण सुगमजे. जे श्रद्धावंत पुरुष योग्य संपादिती ज्ञान वैराग्य. हे आत्मतत्वची निजभोग्य फक्त सभाग्य ते जाणा. स्वस्वरूपाचे जे अभान ते अज्ञान निरसल्या विण. स्वये कृतार्थ मानी जो आपण प्रतिबंध विलक्षण हा एक. ज्ञान आणि अज्ञान दोन्ही हे विकार अविद्याजन्य काटियाने काटा फेडून तैसे उडवून द्या दोन्ही. ज्ञानाने दूर करा अज्ञान ज्ञानातीत होऊन निर्मळ स्वस्वरूपावस्थान
हे एक पर्यवसान नरजन्मा, न करिता स्नेहाची रांगोळी, अज्ञानतमाची काजळी, मी मम या वातीची होळी, ज्ञानबाजळी निजप्रभा. नरदेहगत जे जे कार्य, असो निर्वार्य वा अनिवार्य, हे तो सर्व बुद्धी कर्तव्य, निश्चयप्राय जाणावे. नाही आपणा दुजे कर्म, स्वस्थ भोगावे ऐश्वर्य आराम, अथवा चिंतावे रामनाम, होऊ निष्काम निश्चिंत. शरीरेंद्रिय मनबुद्धी, या तो सर्व आत्म्याच्या उपाधी, इहींची आत्मा भोक्तृत्व अपादी, स्वय अनादी अभोक्ता. आत्म्याचे भोक्तृत्व औपाधिक, स्वय अभोक्ता स्वाभाविक, शास्त्र न्याय अन्वय व्यतिरेक, प्रमाण देखा ये अर्थी. हे एक जाणून निजवर्म, बुद्धीसी सोपावे प्राप्त कर्म, तिचे हाती मनाचे धर्म, स्वयनिष्कर्म वर्तावे. स्वधर्माचे अनुष्ठान, सदैव आत्मानात्मचिंतन, हेची नरजन्माचे पर्यवसान. समाधान स्वरूपी, नाही नरदेहा परी आन, चारी पुरुषार्थ साधाया साधन. जो नर अभ्यासपरायण, तो नारायण पद पावे. म्हणून झाले न जो शरीर पतन, आत्मज्ञानार्थ करायत्न. नरजन्माचा एकही क्षण उपेक्षून टाकू नका. समुद्रीचे क्षारोदक, मेघा हाती पडता देख, होते जैसे गोड पियुख, ते सुख जडता गुरुपायी. एशिया नरदेहाची सद्गती, गुरुविना न कळे कवण्याप्रती. गुरुची जेवा धरती हाती, तैची उद्धरती जडजीवा. मंत्र तीर्थ देव द्विज ज्योतिर्वेद आणि भेषज, तैसेची सातवे गुरुराज. भावना काज या अवघिया, जयांच्या ठाई जैशी भावना, सिद्धीही तैशीच त्या प्रमाणा. वेग जैसा अधिक उणा, सिद्धीही जाणा तैशीच. बद्धाच करीती मुमुक्षु संत, मुमुक्षुचा करीती मुक्त. अव्यक्ताचे होऊनी व्यक्त, परोपकारार्थ हे करीती. कार्य नव्हे जे व्याख्याने पुराणे, सुकर होई ते सत्पुरुषाचरणे. तयांचे हालणे चालणे, उपदेशणे निशब्द. क्षमा शांती निसंगता, भूतदया परोपकारता. इंद्रिय निग्रह निरहंकारता, याचा आचरता दुर्लभ. जे न लाभे पडता ग्रंथ, सुलभ ते पाहता एक क्रियावंत. करी जे न तारांगण अनंत, संपादी भास्वत एकला. तैसेची हे उदार संत, सहज क्रिया त्यांच्या अनंत. करती जीवांसी बंधमुक्त, सौख्य अत्यंत देताद. यांतीलची एक साई महंत, ऐश्वर्यवंत श्रीमंत. परी फकीरासम आचरित, आत्मनिरत सर्वदा. अनवछिन्न जयाची समता, मी माझे ही नाही वार्ता. जीव मात्री सदा सदयता, भूती भगवंतता मूर्तिमंत. सौख्ये जयासी नाही हरिख, दुःखे जयासी नाही शोक. सरीसे जया रावरंक, हे काय कौतुक सामान्य. जयाची भ्रू विक्षेप लहरी, क्षणात रंकाचा राव करी. तो हा घेऊनी चौ पालवी करी, दारोदारी हिंडतसे. धन्य ते जन जयांचे द्वारी, बाबा होऊनी भिक्षे करी. पोरी आणगे चतकूर भाकरी, म्हणून पसरी निजकर. घेई टमरेल एके करी, दुजी हाती चौपदरी. स्वये फिरे दारोदारी, निमत घरी प्रतिदिन. भाजी सांभारे दूत ताक, पदार्थ तितुके सकळीक. टमरेलात ओतती लोक, पहा हे कौतिक खाण्याचे. शिजला भात अथवा भाकरी, द्यावया पसरली चौपदरी. पातळ पदार्थ मग कैसीही परी, टमरेला भीतरी रिचविती. पदार्थाची घ्यावया चवी, लालसा खोठून व्हावी. रसासक्ती जिभेन ठावी, जिवी उठावी कैसेनी. झोळीत पडले जे यदृच्छेने, तृप्त असावे तयाच्याच सेवने. रुचकर की बेचव हे नेणे, चवीची रसने नाही की. प्रहर दिवसा वस्ती लागून, शिक्षा मागत प्रतिदिनी. तेने उदरपूर्ती करुणे, समाधानी वर्तत. भिक्षा तरी काय नियमित, इच्छेस येईल तेव्हा मागत. कधी 12 वेळ एका दिवसात, भिक्षेच दात गावात. येणे परी जे अन्न आणीत, मशिदीतील कुंडीत ठेवीत. कावळे कुत्रे त्यातच खात, कधी न हाकीत तयांना. मशिदी अंगण झाडणारी, त्यातून 10-12 भाकरी. घेऊन जाई आपुले घरी, कोणी नवारी ती लागी. कुत्र्या मांजऱ्या हडहड करणे, स्वप्नातही चोख कदा नेणे. तो काय गरीब दुबळ्या नको म्हणे, धन्य जिणे तयांचे. आरंभी हा वेडा फकीर, येची नामे जना महशूर. तुकडे मागुनी भरी जो उदर, कैचा बडीवार तयाचा. फकीर परी हाताचा सढळ, निरपेक्ष आणि स्नेहाळ. बाह्य चंचल अंतरी अचळ, कळा अकळ तयाची. एसी आहे त्या कुग्रामात, जात्या अतीव दयावंत.
होते काही भाग्यवंत ते त्या महंत मानित. तात्या कोते यांची आई नावत येचे बायजाबाई. पाटीत भाकऱ्या घेऊन डोई रानात जाई दुपारा. कोस कोस रान धुंडावे दाट झाड झुडपं तुडवावे. वेड्या फकीरास या हुडकावे पाया पडावे तयाच्या. काय तिच्या त्या सत्वाची थोरी ओली कोरडी भाजी भाकरी. राणीवनी दुपारी तिपारी भरवी न्याहारी बाबा ते. ऐसे तिचे तपाचरण बाबाही न विसरले आमरण. केले तिच्या पुत्रांचे कल्याण पूर्णस्मरण पूर्वक. उभयता त्या स्त्री पुरुषांचा फकीरापायी दृढभाव साचा. फकीरची देव त्या उभयंतांचा भावार्थीयाचाच देवकी. फकीराने ध्यानस्थ असावे बायजाबाईने पान मांडावे. पाटीतील अन्न वाढावे खाववावे प्रयत्ने. फकीरी अव्वल बादशाही फकीरीही चिरंतन राही. अमिरी क्षणभंगुर पाही सदाबाबांनी म्हणावे. पुढे बाबांनी रान त्यागिले गावात येऊन राहू लागले. मशिदीत अन्न खाऊ आदरिले कष्ट चुकविले आईचे. ऐसा हा नेम तेव्हापासूनी जैसा चालविला त्या उभयतांनी तैसाच तो तयांते मागुनी तात्यांनीही चालविला. धन्य धन्य ते संत सदैव जयांचे दोही वासुदेव. धन्य तया भक्तांचे सुदैव समागम वैभव जानत्यांचे. त्या महाभाग्यवान म्हाळसापतींचेही पुण्यगहन. बाबांचे समागमाचा मान समसमान भोगित. तात्या आणि म्हाळसापती मशिदीतची शयन करती. बाबांची ही अनुपम प्रीती दोघांवरती सारखी. पूर्व पश्चिमे उत्तरेस डोया तिघांच्या तीन दिशास. पाय परस्परांचे पायास मध्यबिंदूस भिडविती. ताणुनी ऐशिया पथाऱ्या गोष्टी वार्ता चालती साऱ्या. एकाच येता निद्रेच्या लकेऱ्या तयास दुसऱ्याने जागवावे. तात्या घोरू लागता उठावे बाबांनी अवचिता. करोनी तयासी उलथा पालता दाबावा माथा तयांचा. घेऊनी समवेत म्हाळसापती बिलगती दोघे तात्यांप्रती. आवळूनी धरती पाय दाबिती पाठे रगडती तयांची. ऐशी सबंध 14 साले बाबांसवे तात्या मशिदीत निजले. काय भाग्याचे ते दिवस गेले स्मरणी राहिले अखंड. घरी ठेवून या मायबापे बाबांच्या आवडी मशिदी झोपे. प्रेम ते मापावे कवण्या मापे मोल या कृपेचे कोण करी. पुढे वडील पंचत्व पावले तात्या घर संसारात पडले. झाले घरदनी स्वय दादुले निजू लागले निजगृही. असो ऐसा निष्ठवंत भाव तयासीची साईचा अनुभव. नाहूत उभा स्वयमेव भक्त नवलाव पाहूये. तैसेची राहत्यात एक गृहस्थ खुशालचंद नामे विख्यात. होते बाबांचे भक्त धनवंत नगरशेठ गावीचे. प्रसिद्ध पाटील गणपत कोते जैसे बाबांचे फार आवडते. चुलते खुशालचंदांचे होते तैसेची बाबांते प्रिय बहू. जरी जातीचे मारवाडी बाबांलागी मोठी आवडी. परस्परांच्या घडोघडी भेटी सुख परवडी ते घेत. हरिच्छेने काही काले वडील शेटजी पंथक पवावले. तरीही न बाबा विसरले प्रेम पहिले दुणावले. पुढेही कुशालचंदावरती वाढत गेले बाबांची प्रीती. आदेहांत दिवस राती कल्याणा जागती तयाचे. कधी गोरथी किंवा हैरथी सवे होऊनी प्रेमाचे सांगाती. येथून 1.5 मैलावरती राहत्याप्रती जात बाबा. ग्रामस्थ लोक सामोरे येत आशे वाजंत्री सवे घेत. बाबांचे गावांचे वेशीवर भेटत लोटांगणी येत प्रेमाने. मग तेथुनी गावा आत बाबाच समारंभे नेत. अति प्रेमे वाजत गाजत आनंदभरित मानसे. खुशालचंद आपले सदनी बाबांच मग जात घेऊनी. तेथे अल्पहार करवुनी सुखासनी बैसवित. मग त्या जुन्या पुराण्या वार्ता आठवूनी कथिती उभयंता. परस्परांच्या आनंद चित्ता कोणास वर्णिता येईल तो. येणेप्रमाणे आनंद विहार पूर्ण होता फळाहार. बाबा मग स्वानंद निर्भर सहपरिवार परतती. एकीकडे हे राहते गाव दुसरीकडे ते निमगाव. या दोहोंच्या मध्ये ठाव शिर्डी गाव वस्तीचा. जरी या मध्यबिंदूपासून या 2 गावाबाहेर प्रयाण. स्थूळ देहे केले न अनिर्वाण तरी तया जाण सर्वत्र. नाही इतर कोठे प्रयाण नाही अग्निरथाचे दर्शन. तरी त्या रथाचे गमनागमन वेळप्रमाण त्या ठावे. साधावया गाडीची वेळ भक्तांनी करावी तयारी प्रबळ. आज्ञा मागू जाता जवळ म्हणावे उतावीळ का झाला. बाबा न करता आता तांतडी चुकेल माझी मुंबईची गाडी. नोकरीवर येईल धाडी साहेब काढील मजला की. साहेब येथे नाही दुसरा कशास व्हावी इतुकी त्वरा.
जा खा भाकर तुकडा जरा, जाई दुपारा जेवणी. एशी कोणाची आहे प्राज्ञा, की त्या वाणीची करील अवज्ञा. लहाना थोर शहाण्या सुज्ञा, अनुभवी ज्ञान सकळ आहे. जाने जाने आज्ञा मानली, गाडी तयाची कधी न चुकली. परी जयाने ती अवमानली, प्रचिती घेतली रोकडी. एका मागून एक अभिनव, संख्याविरहित ऐसे अनुभव. अनेकांचे अनेक अपूर्व, संक्षेपपूर्वक सांगेन. हेमाड साईपदी शरण, पुढील अध्यायी हेती निरूपण. भक्त परतता गावा लागून, बाबांचे आज्ञापन हो लागे. आज्ञा होई तो जाई, आज्ञा नाही तो राही. अवमानिता पडे अपायी, पुढील अध्यायी दिग्दर्शन. तैसेची मधुकरी वृत्तीचे धारण, साईस किमर्थ भिक्षान्न सेवन. पंचसुनादी पातक्षालन, कथा निरूपण पुढारा. म्हणून श्रोतया चरणी प्रार्थना, करीतो आग्रहे क्षणक्षणा. कराया साई चरित्र श्रवणा, निज कल्याणा कारणे. स्वस्ती श्री संत सज्जन प्रेरिते, भक्त हेमाड पंत विरचिते. श्री साई समर्थ सच्चरिते, श्री साई समर्थावतरणम. नाम अष्टमोऽध्यायः. श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु. शुभं भवतु.